From the point of view of mathematics, a tree, pole, tower, or a building standing on the ground, the observer is observing certain points like top and base of tree or tower. The observer may be standing on the ground and observing a tower, or he may be standing on a hill and observing an object. यासाठी आपल्याला आता दोन निर्णयात टर्मची माहिती घेणं आवश्यक आहे. या आकृतीमध्ये हा ऑब्झर्वर आहे आणि ह्याचे डोळ्यांची म्हणजे ही आय लेवल ही अशी सरळ हॉरिझॉन्टल आहे, क्षितिज समांतर आहे. जर समजा वरच्या बाजूला ऑब्जेक्ट असेल तर त्याला एवढ्या कोनातून मान वळवावी लागेल. त्याला म्हणायचं अँगल ऑफ एलिव्हेशन, म्हणजे मराठीमध्ये त्याला उन्नत कोन असं म्हणतात. In order to look at a given point, suppose an observer has to raise his line of vision above the horizontal level, then the angle between horizontal level and line of vision is called as an angle of elevation. त्याचप्रमाणे आता ही ओ हा ऑब्झर्वर आहे, ही याची आय लेवल हॉरिझॉन्टल लेवल म्हणजे क्षितिज समांतर, आणि आता खालच्या बाजूला जर ऑब्जेक्ट असेल तर त्याला मान खालच्या बाजूने वळवावी लागेल. मग हा जो अँगल तयार होतो त्याला म्हणतात अँगल ऑफ डिप्रेशन, मराठीमध्ये त्याला अवनत कोन असं म्हणतात. In order to look at a given point, suppose an observer has to lower his line of vision below the horizontal level and the line of vision is called as an angle of depression. We speak the angle of elevation or depression of an object, but actually these angles are made at the point where the eye is situated. They are not made at the point where object is situated. पहिलं उदाहरण असं आहे, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ अ टॉवर, म्हणजे हा ए बी हा टॉवर आहे आणि बी हा त्याचा टॉप आहे. ॲज ऑब्झर्व फ्रॉम अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 मीटर, हे ए ओ हे 20 मीटर आहे, हा इथं ऑब्झर्वर आहे. फ्रॉम इट्स बेस इज 60 डिग्रीज, हा अँगल जो केलेला आहे हा अँगल हा 60 डिग्रीज आहे. व्हॉट इज द हाईट ऑफ द टॉवर? अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे ओ ए पासून हा असा वरच्या बाजूला केलेला कोन तो 60 आहे. मग आता आपल्याला व्हॉट इज द हाईट ऑफ द टॉवर, टॉवरची हाईट काढायची. मग आता इन द डायग्राम ए बी इज इक्वल टू टॉवर, ओ इज द ऑब्झर्वर, अँगल ए ओ बी 60 डिग्री, लेंथ ओ ए इज 20 मीटर. म्हणजे या कोना समोरील बाजू आपल्याला काढायची आणि लगतची बाजू दिलेली आहे. लेट एच बी द हाईट ऑफ द टॉवर. ट्रायंगल ओ ए बी इज अ राईट अँगल. ट्रायंगल A major angle A equal to 90 degrees. Tan 60 is equal to h upon 20. या ठिकाणी मी मगाशी सांगितलं तसं या समोरची बाजू आणि लगतची बाजू यांच्यामधील गुणोत्तर आपल्याला हवंय, कारण समोरची बाजू काढायची आणि लगतची बाजू दिलेली आहे आणि अर्थातच त्यासाठी आपल्याला टॅन रेशोची गरज आहे. मग टॅन 60 is equal to h upon 20. टॅन 60 ची किंमत आपण आधीच्या आर्टिकल्स मध्ये काढलेली आहे. मग ती किंमत √3 टाकली तर h upon 20 इज इक्वल टू √3, म्हणजेच h इज इक्वल टू 20 √3 असं येईल. आणि √3 ची अंदाजे किंमत 1.732 अशी असते. त्यामुळे h बरोबर 20 into 1.732 ह्यांचा गुणाकार येतो 34.63 मीटर. द हाईट ऑफ द टॉवर इज 34.64 मीटर. आता हे दुसरं उदाहरण बघा. अ मॅन स्टँडिंग ऑन द टॉप ऑफ अ बिल्डिंग, म्हणजे हा इथं बिल्डिंगच्या टॉपला आहे, म्हणजे या ठिकाणी अर्थातच अँगल ऑफ डिप्रेशन येणार. ही ऑब्झर्व अ स्टेशनरी बस ऑन द ग्राउंड. द अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ द बस इज 30 डिग्रीज, म्हणजे हा अँगल 30 डिग्रीज येतो. इथे लक्षात ठेवायचं की ही जी समांतर लेवल आहे हॉरिझॉन्टल लेवल त्याच्याशी केलेला कोन हा अँगल मी दाखवतो हा 30 आहे, नाहीतर हा इकडचा 30 असं चुकून गृहीत धरलं जातं, पण हा अँगल 30 आहे. मग हा अँगल 30 असल्यामुळे हा इकडचा 30 येतो, कारण ते या दोन समांतर लाईन आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे छेदिक आहे. त्यामुळे हा कोन बरोबर हा कोन त्याला अल्टरनेट अँगल्स असं म्हणायचं, म्हणजे व्युत्क्रम कोन समान असतात. द अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ द बस इज 30 डिग्रीज. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द बिल्डिंग इज द बस स्टँडिंग. इथे सोल्युशन मध्ये ओ ऑब्झर्वर आहे, हा ओबी ही बिल्डिंग आहे, ए ही या ठिकाणी बस आहे आणि ओबी दिले 30, ए ओ एम हा 30 आहे आणि हा अल्टरनेट अँगल 30 येतो. त्यामुळे मेजर अँगल ओ ए बी हा पण 30 येणार. लेंथ ए बी इज इक्वल टू एक्स. लेंथ ए बी ही एक्स मानली आणि म्हणजे याच्यात सुद्धा कोणासमोरील बाजू
आणि लगतची बाजू याच्यातीलच गुणोत्तर आपल्याला हवंय आणि म्हणून मग tan 30 इज इक्वल टू लेंथ OB अपॉन लेंथ AB. मग आता tan 30 ची किंमत 1/√3 बरोबर 30/x, म्हणजे x इकडे जाईल आणि 30 ला गुणिले √3 येईल. त्यामुळे 30 इंटू √3 ची किंमत 1.732, त्यामुळे x इज इक्वल टू 51.96 मीटर. द डिस्टन्स बिटवीन द बस अँड द बिल्डिंग इज 51.96 मीटर. आता हे दुसरं उदाहरण. इन द फिगर AB इज अ टॉवर. हा AB टॉवर आहे. AB इज अ टॉवर विथ टॉप A and base B. From point C and D in line with its base, the angle of elevation of the top of the tower are 45. म्हणजे C पासून जर A कडे पाहिलं तर अँगल ऑफ एलिव्हेशन 45 येतो आणि D पासून जर A कडे पाहिलं तर अँगल ऑफ एलिव्हेशन येतो 30. If the distance between C and D is 30 meter, find the height of the tower. म्हणजे आपल्याला AB काढायचे. मग AB is equal to tower, angle ACB is equal to 45 degrees, measure angle ADB equal to 30 degrees, CD equal to 30 meter, let AB is equal to H. Triangle ABC is isosceles right angle triangle. आता राईट ट्रायंगल मध्ये हा 90 आहे, हा 45 आहे, म्हणजे उरलेला सुद्धा 45 असणार. मग आयसोसेलेस राईट ट्रायंगल झाल्यामुळे AB बरोबर BC येणार. मग जर आपण BC H मानली तर AB सुद्धा काय येणार, Hच येणार. आता tan 30 इज इक्वल टू AB अपॉन BD म्हणजे H अपॉन H प्लस 30. 1/√3 इज इक्वल टू H अपॉन H प्लस 30. यावरून आपल्याला H ची किंमत मिळेल. H प्लस 30 इज इक्वल टू √3 इंटू H. मग ही 30 इज इक्वल टू H इंटू √3 मायनस 1, म्हणजे हा H इकडे नेला की मायनस होईल आणि त्याच्यातनं H कॉमन काढला की मग H इंटू √3 मायनस 1. मग H इज इक्वल टू 30 अपॉन √3 मायनस 1. आता √3 मायनस 1 ची किंमत काढण्याऐवजी आपण काय केलं, वरती खालची √3 प्लस 1 नी मल्टिप्लाय केलं. म्हणजे मग काय येणार की वरती 30 इंटू ब्रॅकेट √3 प्लस 1 आणि खाली √3 मायनस 1 आणि √3 प्लस 1, म्हणजे A प्लस बी आणि A मायनस बी यांचा गुणाकार येतो A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे √3 चा स्क्वेअर 3 आणि 1 चा 1. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी डिनॉमिनेटरला आपल्याला 3 मायनस 1 म्हणजे 2 मिळतात. मग 30 इंटू ब्रॅकेट √3 प्लस 1 अपॉन 2 म्हणजे 30 अपॉन 2 म्हणजे 15. सो 15 इंटू √3 प्लस 1. परत आता √3 ची किंमत टाकायची आणि मग H ची किंमत काढली की ती 40.980 मीटर अशी येते. द हाईट ऑफ द टॉवर इज 40.98 मीटर. इज इरेक्टेड ऑन द टॉप ऑफ अ बिल्डिंग. When a person standing at a distance of 15 meter from the building looks at the top and bottom of the flagpost, the angles of elevation are 60 and 45 respectively. Find the height of the flagpost. या ठिकाणी आता हे पहा, O इज द ऑब्झर्वर. तो B कडे बघतोय त्यावेळेला अँगल येतोय 45, हा एवढा अँगल. O इज द ऑब्झर्वर, AB बिल्डिंग, BC फ्लॅगपोस्ट. OA इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. OA दिलाय 15 सेंटीमीटर. मेजर अँगल AOB 45, मेजर अँगल AOC इज 60 डिग्रीज. लेट द हाईट ऑफ द फ्लॅगपोस्ट बी H मीटर. म्हणजे BC ही H आली. OAB ट्रायंगल OAB 45 आणि 45 आहे, त्यामुळे अर्थातच ही जर 15 मीटर असेल तर ही पण 15 मीटर येणार, कारण तो आयसोसेलेस ट्रायंगल समद्विभुज त्रिकोण होतो. आता संबंध OA ही आपल्याला 15 दिली आहे, त्याप्रमाणे AB 15 आली, म्हणून संबंध AC किती येते तर H प्लस 15 अशी येते. मग AC इज इक्वल टू AB प्लस BC दॅट इज इक्वल टू H प्लस 15. इन ट्रायंगल OAC मेजर अँगल A90 अँड अँगल AOC इक्वल टू 60 डिग्रीज. आता इथे सुद्धा आपल्याला AC H काढायचा आहे, म्हणजे आपल्याला AC काढायचे, कारण AB माहितीये, म्हणजे समोरील बाजू आपल्याला काढायची आहे आणि लगतची बाजू दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला परत टॅन रेशोज घेणं आवश्यक आहे. मग tan 60 इज इक्वल टू लेंथ AC अपॉन लेंथ OA दॅट इज इक्वल टू H प्लस 15 अपॉन 15. मग √3 इज इक्वल टू H प्लस 15 अपॉन 15. ते 15 तिकडे गुणिले घाले की 15 √3 बरोबर H प्लस 15. परत H हे 15 डाव्या बाजूला गेले की मायनस होतील आणि मग त्याला 15 कॉमन काढला की 15 इंटू ब्रॅकेट √3 मायनस 1. आता इथे √3 ची किंमत टाकली 1.732
आणि गुणाकार केला की आन्सर आपल्याला येतं 10.980 मीटर. द हाईट ऑफ द फ्लॅग पोस्ट इज 10.98 मीटर. पुढचं एक उदाहरण बघा आता. इन ऑर्डर टू फाइंड द विड्थ ऑफ अ रिव्हर, a person on one of its banks views the top of a tower just across the river on the other bank. The angle of elevation is 61 degrees. The person resides 50 meters away from the bank in the line with the base of the tower and his first position, and again views the top of the tower. Now the angle of elevation is 35 degrees. Find the width of the river and the height of the tower. या ठिकाणी 35 डिग्रीज आणि 61 डिग्रीज हे स्टँडर्ड अँगल नाहीयेत, पण मग याच्या किमती आपल्याला टेबल्स मधून मिळू शकतात. साइन, कॉस आणि टॅन याची टेबल्स, जशी लॉगारिथमची टेबल्स असतात तशी साइन, कॉस आणि टॅन या रेशोची निरनिराळ्या कोनांची टेबल्स असतात. त्या टेबल्स मधून आपल्याला ह्या किमती काढायला लागतात. जर समजा टेबल अवेलेबल नसेल तर या उदाहरणामध्ये आपण दिल्यात अशा किमती दिलेल्या असतात. आता ही आकृती बघा. या ठिकाणी ट्रायंगल ABC, त्याच्यामध्ये B90 आहे आणि C61 आहे. BC विड्थ ऑफ द रिव्हर आहे. CD 50 मीटर, मेजर अँगल ACB 61, मेजर अँगल ADB 35. म्हणजे दिलेल्या माहितीवरून प्रथम आपण आकृती काढून घेणं आवश्यक आहे. आता आकृती काढून घेतल्यानंतर H आपल्याला हवी आहे आणि इकडची BD मधली फक्त CD दिलेली आहे. मग प्रथम आपण काय करणार तर tan 61 वापरणार, कारण समोरील बाजू H आणि लगतची बाजू X आहे. त्याच्यावरून आपल्याला H ची X मधील किंमत येईल आणि मग ट्रायंगल ABD आपण घेणार. त्याच्यामध्ये पण परत समोरील बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे AB अपॉन BD, म्हणजे तिथे पण tan 35 वापरावं लागेल. पण मग त्याच्यामध्ये संबंध BD ची किंमत आपण X प्लस 50 टाकू आणि H ची किंमत आपली Xच्या भाषेमध्ये आलेली आहे ती किंमत तिथे टाकली, सोल्युशन मिळू शकेल. बघा आता इथे कसं केलंय की tan 61 इज इक्वल टू H अपॉन X, कारण ट्रायंगल घेतला ABC, समोरील बाजू भागिले लगतची बाजू. मग H अपॉन X इज इक्वल टू 1.8, सो H इज इक्वल टू 1.8x. या ठिकाणी H आणि X हे एकाच ट्रायंगल मध्ये असल्यामुळे आपल्याला एकाची किंमत दुसऱ्याच्या भाषेत काढणं आवश्यक झालेलं आहे. मग H इज इक्वल टू 1.8x आले. आता इन ट्रायंगल ABD याच्यामध्ये हा 35 अँगल आहे. tan 35 म्हणजे समोरील बाजू भागिले लगतची बाजू, त्यामुळे H अपॉन X प्लस 50 असं आलं. tan 35 आपल्याला दिलेली आहे, ती किंमत आपण याच्यामध्ये टाकली तर 0.7x प्लस 35 इक्वल टू H. 0.7x प्लस 35 इज इक्वल टू 8 इंटू 1.8x. आपण इथे H ची किंमत काढलेली आहे 1.8x, ती इथे टाकली आणि मग आपण आता सोडवलं म्हणजे 0.7x जे आहेत ते उजव्या बाजूला घेतले आणि 8 जे आहेत ते डाव्या बाजूला घेतले. म्हणजे मग आपल्याला काय किंमत मिळेल की फक्त X ची किंमत मिळू शकेल. मग याच्यावरून आपण X ची किंमत इथे काढलेली आहे. X ची किंमत या H इज इक्वल टू 1.8 मध्ये टाकली की आपल्याला H ची किंमत मिळेल. अँड द हाईट ऑफ द टॉवर इज 57.276 मीटर. आणि मग विड्थ ऑफ द रिव्हर दॅट इज 31.82, म्हणजे X ची किंमत जी आहे दॅट इज द विड्थ ऑफ द रिव्हर. आता आणखीन एक उदाहरण. अ लॅडर, लॅडर म्हणजे ही शिडी आहे. लॅडर ऑन अ रिपेअर ट्रक कॅन बी एक्सटेंडेड टू मॅक्झिमम लेंथ ऑफ 20 मीटर. याचा अर्थच ही लॅडरची लांबी 20 मीटर अशी आहे. वेन एलिव्हेटेड टू इट्स मॅक्झिमम अँगल 70 डिग्रीज, द बेस ऑफ द लॅडर इज माउंटेड ऑन द ट्रक अँड 2 meters above the ground. How high above the ground will the ladder reach? म्हणजे हा इथे ट्रकची ही उंची झाली. ही लॅडर इथपासून इथपर्यंत A पर्यंत जाऊ शकते मॅक्झिमम ज्याला 20 मीटर लांबी असेल तेव्हा. आणि त्यांनी केलेला हा जो अँगल आहे दॅट इज अँगल ऑफ एलिव्हेशन, तो त्यांनी दिलाय 70 डिग्रीज. पण हा रेक्टँगल असल्यामुळे अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, त्यामुळे हा 2 मीटर असेल तर इथे सुद्धा 2 मीटर येणार. त्यामुळे BC सुद्धा ही 2 मीटर येणार. OA इज इक्वल टू 20, ती दिलीच आहे लॅडरची लांबी. मॅक्झिमम लांबी लॅडरची 20 मीटर आहे. मेजर अँगल AOB हा इथे दिलाय 70. लेंथ AB आपण H मानली. आता इन ट्रायंगल OAB याच्यामध्ये B 90 आहे, मग हा 70 आहे. म्हणजे H अपॉन H ही बाजू दिली समोरची आणि दिलाय कर्ण
एओ. त्यामुळे समोरील बाजू भागिले कर्ण म्हणजे साइन गुणोत्तर, म्हणून इथे आपल्याला साइन 70 बरोबर h/20 असं आपण घेतलं. देअरफॉर 0.94 इज इक्वल टू h/20 म्हणजे h इज इक्वल टू 20 इंटू 0.94. त्यांचा गुणाकार केल्यानंतर h ची किंमत आपल्याला मिळाली आणि AC इज इक्वल टू h प्लस 2 दॅट इज इक्वल टू 20.80 मीटर. द लॅडर कॅन रीच 20.80 मीटर अबव्ह द ग्राउंड.